नमस्कार. दूरदर्शनच्या आरोग्य संपदा कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत पार्किन्सन या रोगाविषयी. दरवर्षी 11 एप्रिलला जागतिक पार्किन्सन दिवस पाळला जातो आणि त्यानिमित्तानं विविध माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा वेगवेगळ्या भागातून होतो. आज आपण देखील पार्किन्सन या रोगाविषयी चर्चा करणार आहोत. पार्किन्सन रोग हा कसा होतो, कुणाला होतो, कोणत्या वयात होतो, पुरुषांना होतो की नाही होत, स्त्रियांना होतो की नाही होत, मुलांना होतो का, तो टाळता येऊ शकतो का, किंवा तो झाल्यानंतर त्या संदर्भातला त्रास कमी व्हावा यासाठी काही उपाययोजना करता येते का. तर याबद्दल आपल्याशी चर्चा करायला आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर संजय रामटेके. डॉक्टर संजय रामटेके हे मेंदूविकार तज्ज्ञ आहेत आणि ते शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे प्राध्यापक म्हणून काम करतात. तर डॉक्टर संजय रामटेके सर, आपलं खूप खूप स्वागत. आम्हाला थोडंसं एक असं सांगा की जागतिक जो आपण पार्किन्सन दिवस साजरा करतो त्याचं काय महत्त्व आहे. पार्किन्सन्स डिझीज हा एक ब्रेनचा आजार आहे, मेंदूचा आजार आहे आणि या आजाराचं महत्त्व आहे की हा आजार आजकाल खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये आढळून येतो आहे. अच्छा. आणि हा खूप पेशंटला म्हणजे डिसेबल करणारा एक आजार आहे. बरं. म्हणजे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या. त्याच्यामुळे सगळ्यांना याची जाणीव व्हावी या आजाराचं आणि या आजाराचं निदान अगदी लवकरात लवकर करता यावं. हो. म्हणून हा दिवस पाळण्यात येतो की ती माहिती आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकू. ओके. तर हा जगभरात पाळला जातो. बरं. तर मुळात सर पार्किन्सन म्हणजे काय, म्हणजे काय होतं पार्किन्सनमध्ये? पहा, पार्किन्सन्स डिझीज हा मेंदूचा एक आजार आहे ज्याच्यामध्ये जे एक ग्रंथी असते मेंदूमध्ये ज्याला आम्ही म्हणतो सबस्टेन्शिया नायग्रा. ओके. तर त्या ग्रंथीमधून एक द्रव्य येतं. ते द्रव्य आहे डोपामिन. आणि हे द्रव्य कमी होतं, कमी व्हायला लागतं. बरं. कारण ते सेल्स जे असतात जे डोपामिन प्रोड्यूस करतात ते सेल्सच कमी व्हायला लागतात. अच्छा. तर त्याच्यामुळे कसं होतं की माणूस जो नॉर्मल स्पीडनी चालतो, बोलतो, हातवारे करतो, चेहऱ्याचे एक्सप्रेशन हावभाव करतो, हे सगळं त्या डोपामिनवर असतं. तर हे डोपामिन सगळं आपलं हे क्रियाशीलता जी असते, अच्छा, जी मोटर मुवमेंट आपली हातापायाची, चालण्याची, बोलण्याची, ही सगळी असते. पण जसं हे डोपामिन कमी व्हायला लागतं तर माणूस स्लो व्हायला लागतो, हळूवार होतो. त्याच्या हातापायाच्या मुवमेंट स्लो व्हायला लागतात. त्याचं चेहऱ्याचे जे हावभाव असतात ते पण कमी व्हायला लागतात. त्याच्यावरचं नियंत्रण हळूहळू तो कमी होतं. तर त्याला आम्ही म्हणतो एक्सप्रेशन लेस फेस, भावरहित असा चेहरा, मख्ख चेहरा असा तो चेहरा होतो. डोळ्याची जी ब्लिंकिंग असते ती पण नॉर्मली जे आपण ब्लिंक करतो तशी नाही, ती ब्लिंकिंग सुद्धा कमी होतं, असं होऊन जातं. अच्छा. आणि चालताना पण हे पेशंट असे हळूवार चालायला लागतात. ते कधी कधी असं दिसतं की असं तो हळूवार चालतो आणि एकदम फास्ट होतो. एक्झॅक्टली. तर तो चालतो आणि असा हळू त्याची स्पीड वाढते आणि स्पीड जेव्हा वाढते ना तर त्याच्यावर कंट्रोल नसतो. म्हणजे जसं तो कोणतरी आधाराला नेहमी त्यांच्या लागत असेल मग अशा. तर ॲज इफ तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कॅच करायला निघालाय त्याची बॉडी, असा तो त्याचा हे अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. स्पीड असते आणि मग ते कंट्रोल करणं. कधी कधी याला आम्ही शॉर्ट शफलिंग गेट असं पण म्हणतो. बरं. अगदी. आणि तुम्ही पहा, पार्किन्सनचे पेशंट जेव्हा असं चालतात तर नॉर्मली आपण जे चालताना हातवारे करतो तर नॉर्मल हाताच्या मुवमेंट असतात. पण पार्किन्सनचे पेशंटचे पहा, त्यांचे हात हलणार नाही, ते असे स्थिर राहतात. अच्छा. आणि शिवाय तुम्ही त्यांना सांगितलं की काही लिहा तर त्यांची अक्षर असं लहान होतात. अच्छा. त्यांना अक्षरांनी पूर्ण नॉर्मल त्यांचं जे रायटिंग असतं ते चेंज होतं. त्याला मी मायक्रोग्राफिया म्हणजे छोटे अक्षर यायला लागतात. अच्छा.
ओके. तर स्लोनेस हा एक भाग झाला हो. बॉडीचा ओव्हरऑल. हो. त्याच्यानंतर कंप. हां. कंप म्हणजे ट्रेमर्स. हो. ट्रेमर्स. तर कंप या पार्किन्सनच्या पेशंटमध्ये जे असतात ते असे स्लो ट्रेमर्स असतात. बरं. असं. अच्छा. तर त्याचं नाव आहे, एक विशिष्ट नाव आहे त्याला. हां. त्याला म्हणतात पील रोलिंग ट्रेमर्स. अच्छा. म्हणजे ते माळ जी असते गळ्यातली हां, हां, माळ, हां. त्याच्यातल्या त्या बीड्स आपण नाही का त्या हो, हो, अशा हो. त्या अशा मोजतो. मोजतो. हां. हम्म. तर ते मोजण्याची जी क्रिया आहे, हां. असं वाटतं की तो त्या बीड्स मोजतोय, हां, हां, यु नो, हां. असा थंब होत अच्छा, राहतो. तसं ते. अच्छा. हां. ओके ओके. तर याला पील रोलिंग अच्छा, peel ट्रेमर्स, rolling. पील ओके. रोलिंग ट्रेमर्स म्हणतात. अच्छा. आणि या ट्रेमर्सची दुसरी स्पेशालिटी आहे की हे रेस्टिंग ट्रेमर्स आहे. रेस्टिंग ट्रेमर्स म्हणजे हां. नॉर्मल अवस्थेत सुद्धा त्याला ट्रेमर्स असतात. अच्छा. त्याला तो सांगेल तुम्हाला की मी चहाचा कप पण घेतला हां. तर हालायला लागतो. ओके. पाण्याचा ग्लास त्यांनी हात असा ठेवला जरी ठेवला टेबलवर तरी तो थरथरेल. तरी हालतो तो. हां. तर त्याला रेस्टिंग ट्रेमर्स ओके. असं म्हणतात. हां. आणि कधी कधी जसं नवीन व्यक्ती समोर गेलं किंवा एन्झायटी वाढली की ते आणखी जोरात होतात. हां. अच्छा. तर हे जे ट्रेमर्स आहे, कंप जो म्हणतो आपण, हां. हा कंप नुसता हातापुरता मर्यादित न राहता हां. तो पायाला पण येतो, पायाला पण अच्छा. कंप येतो. अच्छा. आणि कधी कधी ओठांना पण तुम्हाला असं कंप दिसेल, कधी कधी मानेला पण कंप दिसतो. पण तो जो म्हणजे त्याला जाणवतो की तो दिसतो म्हणजे बाहेर? दिसतो. अच्छा. एक्झॅक्टली. ओके. तो पेशंटला पण तो दिसतो. अच्छा. तर कंप हा. आणि एक वैशिष्ट्य पार्किन्सन्स डिझीजचं बद्दल तुम्हाला जी मी स्लोनेस हो हो. सांगितलं, हां. तो हा आजार एका साईडला सुरू होतो, उजव्या किंवा डाव्या. अच्छा. म्हणजे दोन्ही साईडला एकाच वेळेला सुरू होणार नाही. हां. तो उजव्या किंवा डाव्या. अच्छा. आणि त्याची सुरुवात जी होते. हां, एका साईडला होईल. बरं. आणि हा एका साईडचा जेव्हा आजार वाढत जाईल हं. तर मग कालांतराने मग तो दुसऱ्या साईडला पण येतो. हो. तर हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. अच्छा. तर जो पार्किन्सन्स डिझीजचा ट्रायड ज्याला म्हणतो, हां. एक तर ट्रेमर्स, हो. ब्रॅडिकायनेझिया हो. जो आपण स्लोनेस म्हटलं हो. तो एक भाग झाला. हो. आणि रिजिडिटी. रिजिडिटी. हां. एक्झॅक्टली. हां. तर तुम्ही जे म्हटलं ते हात हलत नाही हां, त्याच्यामध्ये. हं. रिजिडिटी. हां. रिजिडिटी म्हणजे तुम्ही त्यांचा हात पकडला आणि असं मूव्ह करायला गेला तर तुम्हाला असं वाटेल की एक विशिष्ट प्रकारचा कडकपणा हातामध्ये आहे. नॉर्मल असा हो. स्मूथनेस नसतो असा. आणि तो normal. मूव्ह होत नाही म्हणजे तसा. हां, सरळ- मी त्याला सहजतेने. थोडीशी आपली शक्ती लागते अशी. अच्छा. हां, शक्ती लागते थोडंसं. त्याला रिजिडिटी म्हणजे आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये मेडिकल त्याला येस. रिजिडिटी असं म्हणतो. हां. तर या पेशंटला जर रिजिडिटी आहे, ट्रेमर्स आहे आणि ब्रॅडिकायनेझिया म्हणजे स्लोनेस, ह्या तिन्ही गोष्टी असल्या हां. की पार्किन्सन्स डिझीज आहे हां. हे क्लिनिकली आम्ही कन्फर्म करतो की ह्या ओके. पेशंटला ओके. पार्किन्सन्स डिझीज आहे. बरं, हे लोक असे वाकून पण चालतात का किती नंतरच्या स्टेजमध्ये आहे? हां, नंतरच्या स्टेजमध्ये. अच्छा. नंतरच्या ओके. हो ते थोडेसे बेंड पण व्हायला लागतात. व्हायला लागतात. पण मग घरच्या घरी समजा आपल्याला बेसिकली समजा ओळखायचं झालं हं. तर त्याची जी सुरुवात आहे जसं तुम्ही सांगितलं की ती सुरुवात ती हातापासून होते. हो. खूपदा सांगतात डॉक्टर की असा हात तुम्ही असा धरा तर तो असा थरथरत आहे समजा. हां. तर मग देर इज सम न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम. तर घरी समजा आपण आपल्या घरी कोणी आहे असं वयस्कर, साधारणपणे मला त्या ओल्ड एजमध्ये जास्त येतो ना प्रॉब्लेम. हो. तर तुम्हाला मी एक सांगतो यातलं महत्त्वाचं हां. की अगदी इनिशियल स्टेजला म्हणजे अगदी सुरुवातीच्या पिरियडमध्ये हां. जेव्हा पेशंटला खूप ट्रेमर्स नसतात किंवा पुष्कळदा ह्या लोकांचा आजार सुरुवातीला लक्षातच येत नाही. त्याचं कारण सांगतो. तेव्हा असे फ्रँक ट्रेमर्स नसतात हां. किंवा चेहरा असा मास्क लाईक पण नसतो. बरं. स्लोनेस ऑफ द गेट पण तेवढी लक्षात येत नाही. हां. पण ते पुष्कळदा म्हणतात की माझा हात दुखतो, हां. क्रॅम्प येतात आहे हाताला, अच्छा. माझा हात दुखतो. तर मग कोणी म्हणतं त्याला अरे तुला स्पॉन्डिलोसिस आहे, हां. कोणी म्हणतं तुमची रक्त इथे नस दबत आहे, हो. हां जॉईंटचा प्रॉब्लेम तर नाही आहे. हो, आजकाल सगळे गुगल डॉक्टर झाले. हां. हं. तर पुष्कळ मग ते पेन किलर पण खात असतात पुष्कळदा. अच्छा. पण जेव्हा हात असा स्टिफ होतो ना, थोडासा हल्ली, आणि त्याची मुवमेंट स्लो राहते ना, तर त्या पोझिशनमध्ये राहिल्यामुळे आणि त्याची रिजिडिटी वाढल्यामुळे
हळूहळू ते टाईटनेसमुळे लोकांना पेन यायला लागतं. ओके. पण म्हणून पेन सुद्धा हे इनिशियल सिम्पटम राहू शकतं. अच्छा, मग त्याला इग्नोर नाही करायचं. हां, पेन आहे तर का बरं पेन आहे, तर ते ऑलवेज मग लोक MRI काढा, हे करा, ते करा, अरे याच्यात तर काहीच नाही, मग स्पॉन्डिलोसिस आहे, हे आहे, ते आहे. पण मग एक्झामिन केलं असं वाटतं अरे हातामध्ये थोडा स्लोनेस आलेला आहे. मग केअरफुली पाहिलं तर मग काय तो सांगतो की नाही, चहाचा कप वगैरे पकडला की तो थोडासा हालतोय, किंवा मला असं त्रास होतोय शर्टाचे बटन लावायला, उघडायला त्रास होतोय, किंवा पेशंट त्याला तुम्ही विचारलं तर तो सांगेल की आजकाल डॉक्टर माझं ना रायटिंग थोडंसं चेंज झालं आहे. म्हणजे मला लिहायला थोडासा त्रास होतोय, म्हणजे अक्षर थोडे बदलल्यासारखे वाटतात आहे. ते सुद्धा इनिशियल लक्षण असू शकतं. ओके. हां, नाही मी याच्याकरता विचारतोय की साधारण इनिशियल लक्षण जर आपण नोटीस केले घरच्यांनी आणि मग त्यांना जर तुमच्यासारख्या मेंदूविकार तज्ज्ञांकडे घेऊन आले समजा ते, तर त्यांनी मला वाटतं पुढच्या ट्रीटमेंटला एक फरक पडू शकतो ना? हो, एक्झॅक्टली, एकदम फरक पडू शकतो. याच्यामध्ये आता मी जे तुम्हाला सांगितलं की पार्किन्सन्स डिझीजमध्ये जे सिम्पटम्स आहेत ते मोटर सिम्पटम्स म्हणजे रिजिडिटी, ब्रॅडिकॅनेझिया, स्लोनेस, ट्रेमर्स. हो. पण देर इज वन ग्रुप ऑफ सिम्पटम्स ज्याला आम्ही म्हणतो प्री मोटर सिम्पटम्स ऑफ पार्किन्सन्स डिझीज. अच्छा. प्री मोटर म्हणजे हे ॲक्च्युअल व्हायच्या पहिले काही वर्षापूर्वी पेशंटला काही सिम्पटम्स असतात ज्याच्यावरून तुम्ही हा निष्कर्ष काढू शकता, प्रॉबॅबली, म्हणजे 100% नाही म्हणत आहे मी, नाही, पण कदाचित हा पेशंट कालांतराने काही वर्षांनी याला पार्किन्सन्स डिझीज होऊ शकतो. हे त्यावेळेला कळतं. तर तुम्ही म्हणाल कोणते सिम्पटम्स? हां, तर त्याच्यामध्ये एक तर ऐकायला कमी येणं. काही जे असे लक्षात आलं काही लोकांना की काही लोकांना ज्यांना ऐकायला कमी येतं ज्याचं काही ENT कॉज ऑब्वियस दिसत नाही, दोन्ही कानाले, तर ते कालांतराने त्यांना 7-8 वर्षानंतर पार्किन्सन्स डिझीज झाल्याचं आढळून आलंय. बरं. पण ज्यांना ऐकायला कमी येतं त्यांनी घाबरून जायची गरज नाही आहे. पण प्रत्येकाच्या बाबतीत नाही. म्हणजे हे काही त्याचं सिम्पटम असं सांगितलं रेट्रोस्पेक्टिव्हली हे असं लक्षात आलं आहे. पण त्या स्टेजला जर समजा तो डॉक्टरकडे आला तर की डॉक्टर ते डिटेक्ट करू शकतात का? असं काही टेस्ट किंवा असं काही आहे का? त्याच्यामध्ये कुठली ब्लड टेस्ट किंवा असं कुठलंच टेस्ट नाही आहे जे तुम्हाला सांगेल 100% डॉक्टर म्हणेल की नाही आता तुम्हाला ऐकायला कमी येत आहे, आता तुम्हाला 10 वर्षांनी पार्किन्सन होणार आहे, असं कुठलाच डॉक्टर नाही सांगू शकणार. म्हणजे आजच्या तारखेला अशी टेस्ट अवेलेबल नाही आहे. कदाचित उद्या येईल सुद्धा. त्याच्याशिवाय बाकीचे काही सिम्पटम्स पेशंटला येतात, जसं कोणाला त्यांना प्री मोटर सिम्पटम म्हणजे कॉन्स्टिपेशन फ्रिक्वेंटली व्हायला लागलं, निद्रानाश, झोप कमी येणं, असे येणं, एन्झायटी होणं, तर याला मी काही प्री मोटर सिम्पटम्स ऑफ पार्किन्सन्स डिझीज असं म्हणतो. म्हणजे ते होण्याच्या आधीचे सिम्पटम्स राहू शकतात. पण पुन्हा मला लेट मी कन्फर्म की ते सगळे होईलच असं नाही. येस. आपण अत्यंत इंटरेस्टिंग विषयावर चर्चा करतोय डॉक्टर संजय रामटेके यांच्याशी. दर्शको, इथे झाली आहे छोटीशी विश्रांतीची वेळ. इथे घेऊया आपण ब्रेक. तर दर्शको, या विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय डॉक्टर संजय रामटेके सरांशी. तर रामटेके सर, आपण जी लक्षणं सांगितली, साधारण हात थरथरणं वगैरे वगैरे, तर पुष्कळदा अशी एक मिथ ज्याला म्हणतो आपण की लोकांना वाटतं की हे पॅरालिसिस आहे का, किंवा पुष्कळदा मला वाटतं जे सायकोसोमॅटिक ड्रग्ज जे दिले जातात त्याच्यानंतरही काही वेळा असं कंपन किंवा अशा प्रकारच्या हालचाली किंवा असं हात विचित्र पद्धतीने हलणं असं होतं. तर ह्याचं नेमकं डिफरन्शिएशन कसं करायचं? पुष्कळदा पेशंटला असं वाटतं की हे ज्यांना पार्किन्सन झालेलं आहे हे पॅरालिसिस आहे का, असं एक सर्वसाधारण लोकांमध्ये असं एक गैरसमज असा आहे.
पण लखवा जो होतो, लखवा किंवा पॅरालिसिस, Paralysis. ब्रेन अटॅक ज्याला म्हणतो, हा अचानक एकदम होणारा आजार आहे. अच्छा. अर्धांगवायूचा तर असतो हो, तो, हो. पण तो अचानक एकदम होतो, एका दिवशी होतो. पण पार्किन्सन्स डिझीज हा कधीही अचानक एका दिवशी होत नसतो. होत नाही. तो हळूहळू वाढत 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 कालांतराने काही महिने हो. किंवा वर्ष असा तो स्लोली वाढणारा आजार तुम्ही आहे. जसं सांगितलं काही वर्षांपूर्वी कानाला ऐकू न येणं किंवा अशा टाईपचं. एक्झॅक्टली. स्ट्रोक म्हणजे पार्किन्सन्स डिझीज नव्हे, बरं. किंवा पॅरालिसिस हा पार्किन्सन्स डिझीज नाही. पार्किन्सन्स डिझीज हा ऑल टुगेदर वेगळा आजार आहे. लखवा आणि पॅरालिसिस हा वेगळा आजार आहे. याची ट्रीटमेंट पूर्णपणे वेगळी आहे, त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे. म्हणून पार्किन्सन्स डिझीज झालेल्यांना लखवा मारला आहे असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. ओके. ओके. हां हां. तर तो लखवा, त्याच्यामध्ये रक्तवाहिनी ब्लॉक होते किंवा ब्रेनची रक्तवाहिनी रप्चर होते, हां. म्हणजे ब्रेन हेमरेज होतं ब्रेनमध्ये, किंवा रक्तवाहिनी चोकअप होते, आणि त्याच्यामुळे पेशंटला एकदम अचानक एक हात आणि एक पाय ढिला पडतो, हां. आणि किंवा सेन्सेशन लॉस होतं, किंवा दिसण्याचा प्रॉब्लेम होतो, किंवा तोंड वाकडं होऊन जातं एकदम. ओके. हा झाला पॅरालिसिस. हां. आणि पॅरालिसिसचे रुग्णांना जे जाण्याचे तसं झालं, हां. त्यांना ताबडतोब जर तुम्ही 3 ते 4 तासाच्या आत दवाखान्यात घेऊन गेले, हां. तर त्याचं ट्रीटमेंट सुद्धा उपलब्ध आहे, उपलब्ध आहे. इमिजिएट. ओके. तर हे सगळ्यांना माहीत होणं आवश्यक आहे, हो, की त्याची ट्रीटमेंट आहे. हो. उशीर करू नका जर तुम्हाला वाटतं तो पॅरालिसिस आहे तर, म्हणजे एकदम झालेलं पॅरालिसिस. पॅरालिसिस. पण पार्किन्सन्स डिझीज हा हळूहळू. हा, हे काही इमर्जन्सी नसतं. बरोबर आहे. ते हळूहळू हळूहळू कालांतराने ते लक्षात येतं की हे पार्किन्सन आहे. तर साधारण सध्या काय प्रमाण आहे त्याचं, म्हणजे किती तो लोकांना? तुमच्या प्रश्नाचा दुसरा जो भाग होता, हो. तुम्ही म्हणाले की कुठले हो, औषध, हो. सायकोसोमॅटिक. कुठले औषध, खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही हा, की कुठल्या औषधांमुळे पार्किन्सन सारखे सिम्पटम्स हां. दिसतात का? हां. तर हो, याचं उत्तर हो आहे. कारण कधीकधी काही रुग्ण हे कुठले औषधं खात असतात, तर मानसिक रोगाची औषधं असतात पुष्कळदा. हो. तर ते औषधाचा एक दुष्परिणाम म्हणून हां. कधीकधी शरीरातल्या ज्या हालचाली आहेत त्या स्लो होतात, बरं. बॉडी अशी स्लो होतात, चेहरा पण त्यांचा असा मास्क लाईक, हां. म्हणजे Expressionless. भावना रहित हो. असा दिसतो. हं. तर अशा वेळेस आम्ही त्या पेशंटच्या रुग्णाची औषधं कुठले ते खात आहेत का हां. ते पाहतो. हां. कदाचित पुष्कळदानं औषधांमुळे पण असे सिम्पटम्स येतात. पार्किन्सन्स डिझीज हा युजली एका साईडला सुरू होतो, हां. पण औषधांमुळे येणारे पार्किन्सनचे सिम्पटम्स हे दोन्ही साईडला अच्छा. एकाच वेळेला येतात. अच्छा, हे लक्षात ठेवणं भाग आहे. हां, हे. आणि एका साईडचे ट्रेमर्स हां. हे पण पार्किन्सन्स डिझीजमध्ये येतं, हां. पण औषधांमुळे येणारे पार्किन्सन लाईक सिम्पटम्स हां. हे दोन्ही साईडला येतात. येतात. हे Yes. मी बरोबर. तुम्हाला सांगू Yes, इच्छितो. yes. आणि हा जे पर्सेंटेज जे आहे याचं, की याचं काय प्रमाण आहे, हा एक भाग झाला. आणि दुसरा साधारण हा कुठल्या वयानंतर येतो की कुठल्याही वयामध्ये येतो? आम्ही सुरुवातीला काळात आम्ही पाहायचो, तर सुरुवातीच्या काळाला आम्ही कधीतरी क्वचितच पार्किन्सनचे पेशंट पाहायचो. अच्छा. हां, आणि आता ह्या कालांतराने या वर्षांमध्ये असं लक्षात आलं की पार्किन्सनचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे. ओके. इव्हन आता आपल्या नागपूरसारख्या ठिकाणी हो. आपल्याकडे खूप मॅंगनीजच्या माइन्स आहेत. हो. दे आर मेनी माइन्स हो. आपल्या विदर्भाच्या आसपास. हो. मॅंगनीज, हो. याच्यावर आम्ही एक रिसर्च केला होता बरं. की मॅंगनीजचे ब्रेनवर काय दुष्परिणाम होतात. अच्छा. याच्यावर आम्ही रिसर्च, आणि तो रिसर्च पेपर आम्ही इंटरनॅशनल वर्ल्ड काँग्रेस ऑफ न्यूरोलॉजीमध्ये आम्ही पब्लिशसुद्धा केलेलं. बरं. अच्छा. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मॅंगनीज हां. याच्यामुळे सुद्धा पार्किन्सनचा आजार होतो. हे मॅंगनीज डिपॉझिट होतं ब्रेनमध्ये. अच्छा. बेझल गँग्लिया एक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये, हां. आणि ज्या मॅंगनीज माइन्समध्ये बाकीचे प्रिकॉशन्स प्रॉपर कधीकधी वर्कर्स घेत नसतील, हां. आणि त्याचा तो फ्युम्स म्हणा की डस्ट म्हणा, ती जर तुमच्या शरीरात जात असेल, प्रोटेक्शन बरोबर नसेल, हां. तर अशा लोकांना विथ जेनेटिक प्रिडिस्पोजिशन ऑफकोर्स, हो. तर अशा लोकांना पार्किन्सनचे सिम्पटम्स
पण येतात. येतात. हा एक महत्वाचा पॉइंट मी तुम्हाला सांगू Okay. इच्छितो, Okay. बिकॉज आपण या एरियामध्ये आहे म्हणून. येस येस. आणि याचं प्रमाण युजली पार्किन्सन्स डिझीज हा 60 नंतर आजार येतो युजली. हां. आधी पण येऊ शकतो, पण युजली 60 नंतर हा आजार येतो. आणि एक 8 ते 10 रुग्ण एका लाखामध्ये हां. आढळून येतात अच्छा. एका Okay. वर्षात. Okay. नवीन येतात रुग्ण. आणि हे प्रमाण 70 नंतर किंवा 80 नंतर आणखी वाढत आणखी जातं. वाढत. Yes. म्हणजे 20 पर 1 लाख किंवा 30 पर 1 लाख नंतर, हां. 70 नंतर असं प्रमाण ते वाढत जातं. पण याच्यामध्ये एक म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या मनात एक प्रश्न असा येतो की ऑफकोर्स आता तुम्ही ज्या पद्धतीने त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे रुग्णाला शारीरिक आणि मानसिक हा त्रास भरपूर होणार त्याच्यामध्ये. तर तो रोग आपल्याला होऊ नये तर असं काही त्याच्यामध्ये काही असे उपाय आहेत का, किंवा ज्याला आपण म्हणतो ना की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर असं आपण सुरुवातीपासून समजा या पद्धतीची काळजी घेतली तर तो आपल्याला पार्किन्सन होणार नाही, असं काही करता आहे काय? तुम्ही पाहाल तर सध्या पार्किन्सन्स डिझीज आणि डिमेन्शिया या आजार खूप रिसर्च जगात सुरू आहे. हो. आणि त्या रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की एक जेनेटिक कॉज, अनुवांशिक म्हणजे डिफेक्ट इन द जीन, हा एक महत्त्वाचा एक कारण लक्षात आलं आहे की ज्याच्यामुळे लोकांना पार्किन्सन होतो. तर जेनेटिक डिफेक्ट, जीन ॲबनॉर्मॅलिटी. आणि पण जीन ॲबनॉर्मॅलिटी का होते तो पण एक वेगळा विषय राहू शकेल. त्याच्याशिवाय आजकाल असं एक हायपोथेसिस असं सांगण्यात येत आहे की पेस्टिसाइडचा वापर खूप वाढला आहे आजकाल जेवणामध्ये, फळभाज्यांमध्ये, भाज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह आणि पेस्टिसाइड्स. आणि याचा अति वापर झाल्याने आणि आपल्या घरामध्ये होणाऱ्या भाज्या मध्ये पण पेस्टिसाइड्स, तर याचं आपल्या शरीरात, आपल्या घरामध्ये एवढा प्रवेश झालेला दिसतो आहे की ते पण एक कारण आहे, टॉक्सिन. ज्याच्यामुळे ब्रेनचे जे सेल्स असतात त्याच्यावर परिणाम होऊन ते सेल ब्रेनच्या ज्या पेशी आहेत डोपामिन करणाऱ्या, त्या सेल्स डॅमेज व्हायला लागतात आणि मग डोपामिन कमी होऊन पार्किन्सनचे सिम्पटम्स यायला लागतात. ओके सर, इथे मी थोडं थांबवतो आपल्याला. तर वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. आपण ही विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. तर प्रेक्षको, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आरोग्य संपदा या आपल्या कार्यक्रमामध्ये. आजचा विषय आहे पार्किन्सन रोग, काळजी आणि जागरूकता. आणि आपण चर्चा करतो आहे डॉक्टर संजय रामटेके यांच्याशी. तर डॉक्टर रामटेके सर, आता आपण पार्किन्सनचे एक साधारण जे कॉजेस किंवा ज्याला म्हणतात लक्षणे, याच्याबद्दल आपण बोललो, कोणाकोणाला होऊ शकतो, पॅरालिसिसची आपण चर्चा केली. आता याच्यामधला जो उपचाराचा भाग आहे तर तो उपचाराचा भाग काय आहे? त्याच्यामध्ये उपचारामध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्व असतात? म्हणजे औषधं असतात किंवा त्यांची मानसिकरित्या काही काळजी अशा रुग्णांची घ्यावी लागते का? कारण मला वाटतं असं आजार झाल्यानंतर थोडेसे ते मानसिकरित्या हतबल होत असतील, तर ते त्याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे? आता जसं आपण मगाशी डिस्कस केलं की पार्किन्सन्स डिझीजमध्ये डोपामिनचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे अशी औषधं द्यावे लागतात ज्याच्याने पेशंटचं जे डोपामिन आहे ते त्याचं लेवल नॉर्मलमध्ये येईल. आणि डोपामिनचं प्रमाण नॉर्मलमध्ये आलं की नॅचरली पेशंटचा चालण्यामध्ये फरक पडतो आणि त्याचा कंप कमी होतो. तर त्याच्यामध्ये लिव्होडोपा कार्बिडोपा हे नावाचं एक मुख्य औषध आहे जे आपण डोपामिन नॉर्मल करायसाठी वापरतो. ते मुख्य औषध आहे. त्याच्याशिवाय राझाजिलिन असं एक औषध आहे, त्याला आम्ही डोपा अगोनिस्ट म्हणून ड्रग आहेत ते वापरतो. आणि एक माओ इनिबिटर्स, जसं मी नाव सांगितलं ते आणि अमेंटेडिन, असे काही ड्रग्ज आहेत जे आम्ही पेशंटमध्ये वापरतो, ज्याच्यामुळे पेशंटचे जे सिम्पटम्स असतात ते बऱ्यापैकी पेशंटमध्ये रिकव्हरी दिसते. आणि ते पेशंटचा चालण्याची गती इम्प्रूव्ह होते, कंप कमी होतो आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट दिसून येतो. पार्किन्सन्स डिझीजचे पेशंट कालांतराने, काही वर्षानंतर त्यांना
विसरण्याचं पण प्रमाण यायला लागतं, ते विसरायला लागतात गोष्टी. म्हणजे कधी कधी ते डिमेन्शिया आहे की काय असं वाटावं. डिमेन्शिया, तर डिमेन्शिया हा पार्किन्सन्स डिझीजमध्ये खूप उशिरा येतो. सुरुवातीला येत नसतो, खूप उशिरा येतो. तर डिमेन्शिया आला तर मग त्याचं ते आम्ही वेगळं ट्रीटमेंट डिमेन्शिया करता चालू करतो. जसं शिवाय तुम्ही जे म्हणाले की डिप्रेशन येणं आणि असोसिएटेड सिम्पटम्स, हतबलता वाटणं, तर पार्किन्सनच्या पेशंटला पार्किन्सनच्या सिम्पटम्स शिवाय बाकीच्या काही गोष्टी असतात, त्याचं वेगळं ट्रीटमेंट करावं लागतं. जसं जर पेशंटला झोप येत नाही तर त्यांना झोपेचं औषध थोडं सोबत कधी द्यावं लागतं. त्यांना कधी कधी डिप्रेशन यायला लागतं, अशा वेळेस त्यांचं डिप्रेशन कमी करणारं औषध द्यावं लागतं. पार्किन्सनच्या पेशंटला पुष्कळदा कॉन्स्टिपेशन हा एक मुख्य त्रास असतो त्यांना, तर अशा लोकांना कॉन्स्टिपेशनचं ट्रीटमेंट आम्हाला करावं लागतं. त्यांच्या आहारात बदल करावा लागतो कॉन्स्टिपेशनसाठी. शिवाय त्या लोकांचं, त्या पेशंटला चिडचिड होणं, इरिटेबिलिटी ते व्हायला लागतं, दुखणं यायला लागतं, पेन यायला लागतं. तर पेनसाठी पण वेगळं सिम्पटम्स त्यांना द्यायला लागतं. कधी कधी या लोकांना चक्कर येतात, त्या चक्करचं पण वेगळं ट्रीटमेंट करावं लागतं. पेन किलर वगैरे पण खूप नियंत्रित असं ते करावं लागतं, नियंत्रित करावं लागतं ते. आणि व्यायाम एक महत्त्वाचा भाग आहे पार्किन्सन्स डिझीजच्या रुग्णांमध्ये. नियमित व्यायाम म्हणजे पेशंटनी स्वतःला, कारण बॉडी अशी त्यांची स्टीफ होते ना, बॉडी अशी रिजिड होऊन जाते, ते मोकळं करण्यासाठी. तर त्याच्यामुळे पेन येतात, डिसेबिलिटी येते. कारण तो व्यायाम केला नाही तर मग ते असे. याच्यामध्ये फिजिओथेरपीचा पण रोल खूप इम्पॉर्टंट रोल आहे. अशा वेळेस फिजिओथेरपिस्टला इन्व्हॉल्व करणं फार इम्पॉर्टंट असतं. आणि व्यायामामुळे बऱ्यापैकी त्यांचे सगळे जॉईंट फ्री होतात, स्नायू फ्री होतात आणि त्यांची मोबिलिटी ही बऱ्यापैकी चांगली होते. मला वाटतं जे पोस्ट प्रोसिजरल रिहॅबिलिटेशन जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये फिजिओथेरपी बऱ्यापैकी याच्यामध्ये वर्क करत असेल, कारण औषधी आणि फिजिओथेरपी असं मिळून ते त्यांच्या क्युअर. पण याच्यामध्ये यांचा क्युअर रेट जो आहे, जसं तुम्ही सांगितलं की 8 ते 10%, 8 ते 10 लोक 1 लाखामध्ये, तर यांच्यामध्ये क्युअर रेट किती आहे? म्हणजे अर्थात ते वेळेवर आले तर. तर आता पेशंट, जसं मी तुम्हाला सांगितलं की लिव्होडोपा, कार्बिडोपा, डोपा अगोनिस्ट आणि माओ इनिबिटर्स, हे जे सगळे ड्रग आहेत, हे जे आम्ही चालू करतो, तर हे चालू केल्यावर पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ खूप बऱ्यापैकी चांगली होऊन जाते. आणि बरेच वर्षपर्यंत पेशंट चांगले राहतात, म्हणजे एकदम ते काम करत राहतात, सगळं करतात. तर इनिशियल पिरियडमध्येच ट्रीटमेंट जर चालू केली तर ते एकदम चांगले राहतात आणि औषधांनी बऱ्यापैकी चांगले राहतात. हा आजार पुष्कळ लोकांमध्ये वाढतो. असे पेशंट पाहिले ज्यांच्यामध्ये आजार वाढत सुद्धा नाही, बऱ्यापैकी ते स्टेबल राहतात. पण ते मला वाटतं हे सगळं फॉलो करत असतील, व्यायाम आहे, आहार आहे, सगळं आहे. तर नुसतं औषध तर एक महत्त्वाचा भाग झाला, पण त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड असणं, एक निराशा न येऊ देणं की ह्या आजारांनी तुम्ही चांगले राहू शकता, आपले सगळे कामं करू शकता, हे राहणं. मग तुमचा आहार चांगला तुम्ही ठेवायला पाहिजे की त्याच्यामध्ये भाज्या, फळभाज्या आणि हाय फायबर डाएट हे असणं आवश्यक असतं. आणि प्रोसेस्ड फूड, जंक फूड हे टाळलं पाहिजे. ऑइली पदार्थ, जंक फूड हे टाळले पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा नाही. बरं. पाणी भरपूर प्यायला लागेल. झोप चांगली व्हायला पाहिजे. आणि म्हणजे एक चांगली लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणू, ती त्यांनी अंगीकारली पाहिजे. पण याच्यामध्ये कुटुंबियांचा काय भूमिका असते सर? म्हणजे कुटुंबियांनी यांना कसं सांभाळायला पाहिजे, की काही विशेष केअर घ्यायला पाहिजे किंवा काय, कसं काय? जे ॲडव्हान्स पार्किन्सनचे पेशंट असतात, ज्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात पार्किन्सन, कारण पहिले मी सांगितलं की हा पार्किन्सन डिझीज सुरुवातीला एका साईडला सुरू आणि मग दुसऱ्या साईडला सुरू होतो. तर कालांतराने यांना ते सपोर्ट शिवाय चालतात, पण कालांतराने कधी कधी यांना सपोर्टची गरज पडते. तर सपोर्टची जेव्हा गरज पडते अशा वेळेस कधी कधी पार्किन्सनचे रुग्ण स्वतःच घाईघाईनी उठून जायचा प्रयत्न करतात. अशा वेळेस त्यांना पडून इंजुरी होऊ शकते. तर अशा पेशंटमध्ये तुम्हाला
काळजी घ्यायची गरज असते की तुम्ही पेशंटला डोक्याला लागू नये म्हणून घरी प्रॉपर तशी एक सोय करायला पाहिजे की कुठे पडले तर त्यांना हेड इंजुरी होऊ नये. असे शार्प एजेस कुठल्या वॉलला, खिळे किंवा जमीन जी असते, फरशी जी असते, तर अँटीस्केट जे आजकाल मिळतं की जे घसरून पडू शकणार नाही अशी मॅट लावणं आणि ओलावा जमिनीवर राहू नये, तो घसरून पडू नये ते त्याची काळजी घेणं. कधी कधी मग यांना जेव्हा ॲडव्हान्स्ड स्टेजमध्ये जेव्हा पार्किन्सनच्या रुग्णाला विसरल्यासारखं कधी कधी त्यांना व्हायला लागतं, कधी काही गोष्टी आठवत नाही किंवा काही विसरतात, तर कधी कधी आम्ही पाहिलं की घरचे लोक पण कधी त्यांच्यावर चिडचिड करतात. तर ते नको. थोडं इथे तुम्हाला थांबवतो कारण इथे विश्रांतीची वेळ झालेली आहे. ओके दर्शको, इथे झाली आहे छोटीशी विश्रांतीची वेळ. इथे घेऊया आपण ब्रेक. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला अत्यंत उद्बोधक माहिती देतात आहे डॉक्टर संजय रामटेके सर. तर डॉक्टर संजय रामटेके सर, आत्ता आपण जसं उपचाराविषयी बोललो, तर त्या उपचारामध्ये आणि औषधी किंवा आपण ज्या सगळ्या प्रकार त्याची तुम्ही माहिती दिली, पण असं कधी कधी असं लक्षात आलेलं आहे की काही औषधांनी बऱ्याच वेळा काही असे परिणाम त्या रुग्णांवर दिसतात, तर दुष्परिणाम. तर ते दुष्परिणाम नेमके काय आणि त्याला कसं आपण टॅकल करायचं? हा अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही की पार्किन्सनच्या पेशंटला ट्रीटमेंट चालू असताना कधी घरचे लोक येतात भेटायला आणि सांगतात की डॉक्टर साहेब, हे आजकाल यांच्या वागण्यामध्ये काहीतरी फरक पडलेला आहे. अरे, रात्री हे कधी कधी झोपेत ओरडतात. अच्छा. आणि कधी कधी यांना भास व्हायला लागतात. असं म्हणतात की ते बाबा खिडकीत कोणीतरी उभा आहे, तो माणूस बघतोय माझ्याकडे. किंवा बायकोवर कधी कधी म्हणतात ती कोणाच्या माणसासोबतच काहीतरी मला जाताना दिसत आहे किंवा त्यांच्याशी ती बोलत आहे. तर हे भास व्हायला लागतात. याला आम्ही हॅल्युसिनेशन्स असं म्हणतो. तर हे पार्किन्सनच्या रुग्णामध्ये पुष्कळदा. पण हे म्हणजे हे एखाद्या वेळेला स्किझोफ्रेनिया किंवा अशा टाईपचं मानसिक आजार वाटू शकतात, पण तसे ते नाही आहे. तर ते पार्किन्सनच्या रुग्णामध्ये कधी कधी औषधांमुळे पण हे असे सिम्पटम्स दिसून येतात. तर अशा वेळेस मग आम्ही त्या औषधांचे डोजेस चेंज करून आणि हॅल्युसिनेशन करता वेगळी औषधं चालू करतो की ज्याच्यामुळे ते सिम्पटम्स त्यांचे ते जातात. पण हे रुग्णांच्या नातेवाईकांनी लगेच तुमच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे. हो, एक्झॅक्टली. कारण नाही तर मग त्याचा दीर्घकाळ काही मला वाटतं त्याचा. हो, ते म्हणतात हे पागल झाले आहे की यांना काय झालं आहे, तर ते पण त्यांच्यामुळे घरच्या लोकांना खूप त्रास होतो. जेव्हा असं त्यांचं वागणं बदलतं असं, तर त्यावेळेला घरच्या लोकांना बऱ्यापैकी त्रास होतो. पण याच्यामध्ये मी जसं मगाशी विचारलं, पण पुन्हा एकदा मला असं विचारावं असं वाटतं की याचं जे आपण म्हणजे आधीपासून असं काही लाईफस्टाईलमध्ये आपण असे काही ज्या काय म्हणतात की एक वेगळ्या प्रकारची लाईफस्टाईल जर आपण अंगीकारली प्रत्येकाने, तर त्याचा काही फायदा होऊ शकतो का? पार्किन्सन प्रिव्हेन्शन बद्दल तुम्ही विचारत आहे मला. तर पार्किन्सन प्रिव्हेन्शनसाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही आपल्या घरी जितका कमीत कमी पेस्टिसाइड्स आणि टॉक्सिन्स केमिकलचा वापर कमी करता येईल तेवढा तुम्ही करावा. भाज्या घरी आणता तर कमीत कमी त्या 3 पाण्याने धुवून काढायला पाहिजे. त्याच्यामध्ये मीठ टाकून त्याला 2-3 वेळा भाज्या स्वच्छ धुवायला पाहिजे. आणि आजकाल नॅचरल ते भाज्या पण मिळायला लागल्या, ऑर्गॅनिक. तो एक चांगला उपक्रम आहे. तशा गोष्टीचा वापर व्हायला पाहिजे. आणि प्रिझर्वेटिव्ह असलेले जे फूड्स असतात, फास्ट फूड आजकाल प्रिझर्वेटिव्ह प्रोसेस फूड, याचा वापर कमीत कमी आपण करायला पाहिजे. असं सांगण्यात येतं की रेग्युलर यूज ऑफ ब्लॅक कॉफी ती पण अफेक्ट करते. हो, ब्लॅक कॉफी कॅन ऑल्सो प्रिव्हेंट पार्किन्सन. अच्छा, प्रिव्हेंट करू शकतं असं काही स्टडीजमध्ये आलेलं आहे. मेडिटेरियन डाएट हे एक चांगली डाएट पद्धती आहे जी तुम्ही फॉलो करू शकता. झोप तुमची चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे. स्मोकिंग
आणि बाकीच्या गोष्टी तुमच्या अल्कोहोल आहे, स्मोकिंग आहे, याच्यापासून तुम्ही टोबॅको दूर आहे, राहा. झोप चांगली घ्या, व्यवस्थित झोप घ्या. रेग्युलर नियमित व्यायाम हे खूप आवश्यक आहे. बरं. अच्छा. आणि एक आनंदी प्रवृत्ती तुमच्यामध्ये राहायला पाहिजे. आणि फिटनेसमध्ये तुम्ही राहा. रेग्युलर एक्सरसाइज आणि फिटनेस कुठल्याही प्रकारचा तो व्यायाम का असेना, स्विमिंग करा, वॉकिंग करा, सायकलिंग करा, पण नियमित करा. ॲटलिस्ट 5 days इन अ वीक करा. बरं. हे सो गुड डाएट, रेग्युलर एक्सरसाइज, चांगली झोप, स्ट्रेस फ्री लाईफ, कुठल्याच प्रकारचे पॉयझन्स, टॉक्सिन हे सगळं तुमच्या लाईफमध्ये असलं तर मला असं वाटतं की आपण पार्किन्सन डिझीज ला काही प्रमाणात का होईना आपण प्रिव्हेंट करू शकतो. एक्झॅक्टली. येस. कारण अल्टिमेटली हे डिजेनरेटिव्ह डिझीज. हो, डिजेनरेटिव्ह. करेक्ट. बरोबर आहे. बरोबर. आणि तुम्ही जसं सांगितलं की जेनेटिक जो भाग आहे तर तो थोडा टाळता येणं तसा कठीण आहे. जेनेटिक असल्यामुळे. पण काही प्रमाणात का होईना आपण तो निश्चितपणे थोडा. पण याच्यामध्ये या सगळ्या उपचारांसोबतच काही ठिकाणी असं ऐकायला येतं की शस्त्रक्रिया पण या आजारासाठी केल्या जातात. तर अशा काही शस्त्रक्रिया अशा केल्या जातात का, आणि त्या किती इफेक्टिव्ह आहे? तर काही पार्किन्सन्स डिझीजमधल्या ज्यांना झालेला आहे त्यातल्या काही सिलेक्टेड पेशंटमध्ये आम्ही पेशंटला औषधाने खूप फायदा होत नसेल तर अशा पेशंटला, अशा रुग्णांना आम्ही एक सर्जरी आहे ज्याला आम्ही डीप ब्रेन स्टिम्युलेशन असं म्हणतो. तर या डीप ब्रेन स्टिम्युलेशनमध्ये एक वायर असतो. तो ब्रेन आतमध्ये आम्ही सोडला जातो ब्रेनच्या एका पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये, पेसमेकर सारखं, आणि ते बाहेरून त्याचं कंट्रोलिंग होतं. अच्छा. तर ती शस्त्रक्रिया करून ते इम्प्लांट आतमध्ये बसवलं जातं. अच्छा, ते आतमध्ये राहतं आणि त्याचं वायर त्याचं बाहेर त्याचं हे असतं. तर त्याला डीप ब्रेन स्टिम्युलेशन म्हणतात. तर ही एक ट्रीटमेंट पद्धती आहे. याच्यामध्ये पुष्कळ लोकांना त्याचा फायदा मिळतो या सर्जरीमध्ये. पण सगळ्या पेशंटना आम्ही हे ॲडवाईज करत नाही. ज्यांना औषधांनी फायदा होतो आहे त्यांना ती ट्रीटमेंटकडे जायची गरज नसते. ज्यांना त्याच्यानी फायदा होत नाही किंवा ज्या पेशंटला औषधांमुळे साईड इफेक्ट होतात आहे, डिस्कायनेझिया ज्याला म्हणतो, शरीर हालायला लागतं पार्किन्सन डिझीज, जी गोळी खाल्ली की शरीर हालतं किंवा कधी गोळ्याचा इफेक्ट गेला तेव्हा पण. तर अशा खूप साऱ्या डिस्कायनेझियाज, हालणं, शरीर हालायला लागतं, अशा पेशंटमध्ये आम्ही DBS सर्जरी रिकमेंड करतो. पण फक्त याचा प्रॉब्लेम एक आहे की ही थोडी महागडी अशी शस्त्रक्रिया आहे. त्याचा खर्च लाखांमध्ये असतो. आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच तो अफोर्ड होईल असं नसतं. पण ही एक पद्धती आता मोठ्या प्रमाणात बऱ्याच सेंटर्समध्ये आपल्या देशामध्ये उपलब्ध झालेली आहे. पण ही शस्त्रक्रिया सगळ्यांना लागू नसते, म्हणजे सगळ्यांवर करण्याची गरज नाही. सगळ्यांना करायची गरज नसते. कारण जे औषधांनी जे पेशंट चांगले आहेत, चालते फिरते आहेत, व्यवस्थित आहेत, त्यांना ते DBS करायची गरज नसते. ओके. आणि याची जी परिणामकारकता आहे या शस्त्रक्रियेची, म्हणजे ज्याला खरोखर करायची गरज पडली ज्याच्यावर, तर ती परिणामकारकता किती असते? म्हणजे प्रॉपर पेशंट सिलेक्शन केल्यानंतर आम्ही करतो की हा पेशंट हे DBS सर्जरी करण्याकरता योग्य आहे. आणि त्याच्यामध्ये मग खूप चांगले परिणाम येतात. खूप चांगले. ओके. आणि याच्याशी एक मला थोडंसं असं विचारायचं होतं की कधी कधी अशी एक शंका आहे की जसं रिजिडिटी वगैरे हे GBS मध्ये पण येतं. तर पार्किन्सनचा GBSशी तसा काही डायरेक्ट संबंध नाही ना, की GBS मध्ये GB सिंड्रोम म्हणतात. नाही, GB सिंड्रोम हा तर नर्व्हचा आजार आहे. त्याचा ब्रेनशी त्याचा काही संबंध नाही आहे. नर्व्ह म्हणजे ब्रेनचंच एक्सटेन्शन आहे. पण GBSचा पार्किन्सनशी नाही. पार्किन्सन ऑल टुगेदर डिफरंट. ओके. आणि याच्यात जसं आता काय झालं की यंगस्टर्समध्ये स्मोकिंगचं, अल्कोहोलचं, जंक फूडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि त्यांचं ग्राउंडवर जाणं देखील, म्हणजे खेळ वगैरे एकदम शून्यावर आलेले आहे यांचे सगळ्यांचे. दुसऱ्यांचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे. तर ही जी पिढी आहे, तर ही पिढी जे पार्किन्सनचं ॲक्च्युली वय तुम्ही सांगितलं, तर ही पिढी लवकर त्याला बळी पडू शकते का अशा आजारांना? हो, आता हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचे दुष्परिणाम निश्चितपणे आपल्याला दिसतील कालांतराने. आणि काय काय परिणाम दिसतील हे आपल्याला वेळच सांगणार आहे. पार्किन्सन होईल का हा विषय आता सांगणं कठीण आहे. म्हणजे
ओके. म्हणजे आता प्रयत्न करतात, कारण आता हे आता 20-30 मध्ये आहेत, हो है ना. तर आपल्याला आणि हा जो प्रकार आहे आता या गेल्या 5-10 वर्षातच हा प्रकार वाढलेला आहे खूप. हो त्याच्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला कालांतराने दिसतीलच. हो. हे काय काय होईल आहे ती वेळ सांगणार आहे. येस 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 येस. प्रेक्षको, इथे घेऊया छोटीशी विश्रांती. डॉक्टर संजय रामटेके आपल्याला पार्किन्सन या आजारावर अत्यंत उद्बोधक माहिती देतात आहे. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम. पुन्हा भेटूया. विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे. आपण चर्चा करतोय डॉक्टर संजय रामटेके सर यांच्याशी. तर सर, तुम्ही सगळे लक्षणं, त्यांचे उपचार, शस्त्रक्रिया याची सगळी माहिती दिली. एक मला एक छोटंसं कुतूहल म्हणून असं होतं की पार्किन्सन डिसीजसारखे असे काही आणखीन रोग आहेत का? जसं एक पार्किन्सोनिझम असं एक नाव ऐकलेलं आहे. तर याचा आणि पार्किन्सन डिसीजचा काही संबंध आहे का, किंवा त्याच्यात पण काही असे लक्षणं असे आढळतात असं मी ऐकलं आहे, पण आपण त्याच्यावर प्रकाश टाकावा. हो, पार्किन्सोनिझम याच्यामध्ये पार्किन्सन्स डिझीज सारखे सिम्पटम असणारे ब्रेनचे आजार आहेत. तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं प्रोग्रेसिव्ह सुप्रान्युक्लिअर पाल्सी PSP हा एक आजार आहे, ज्याच्यामध्ये पेशंटला स्लोनेस ऑफ गेट, हळूवारपणे चालणं आणि बॉडीमध्ये स्टिफनेस असतं. त्याच्याशिवाय त्यांच्या आय मुवमेंट स्लो होतात. त्यांना डोळे वरती त्यांना बघणं असं होत नाही. त्यांचे आय मुवमेंट त्याच्यामध्ये अफेक्ट होतात, जे पार्किन्सन्स डिझीजमध्ये होत नाही. आणि ते फ्रिक्वेंटली पडतात, मागे त्यांचा तोल जातो, बॅकवर्ड फॉल. असं ते PSP नावाच्या आजारात होतं. तेही पार्किन्सन सारखाच तो एक आजार असतो, पार्किन्सोनिझममध्ये तो मोडतो. दुसरं मल्टी सिस्टीम ॲट्रोफी असा एक आजार आहे. त्याच्यामध्ये पण पेशंटला पार्किन्सन्स डिझीज सारखे सिम्पटम्स असतात, पण शिवाय त्यांना स्टिफनेस ऑफ द हाता आणि पायामध्ये येणं, लघवीचा तोल जाणं, त्याचा कंट्रोल जाणं, त्यांना विसरभोळेपणा येणं आणि BP लो होऊन चक्कर येऊन पडणं, असे पण सिम्पटम्स असतात. तर त्याच्यामुळे हे पार्किन्सन्स डिझीज सारखे दिसणारे काही आजार आहेत ज्यांना आम्ही पार्किन्सोनिझम या ग्रुपमध्ये टाकतो. आणि या ज्या रोगांमध्ये पार्किन्सन्स डिझीजमध्ये लिव्होडोपा कार्बिडोपा या ड्रगमुळे जितका बेनिफिट मिळतो तेवढा बेनिफिट याच्यामध्ये मिळत नाही. आणि डिसेबिलिटी जी असते ती मल्टीसिस्टीम ॲट्रोफी आणि प्रोग्रेसिव्ह सुप्रान्युक्लिअर पॉल्सी या आजारामध्ये डिसेबिलिटीचं प्रमाण जास्त असतं आणि पेशंट जास्त प्रमाणात डिसेबल असतो. तर हा एक प्रामुख्यानं फरक त्याच्यामध्ये. पण त्या आजारांची देखील तीव्रता पार्किन्सन सारखीच आहे की ते त्या मानाने तेवढा त्रास त्याचा नाही आहे, किंवा त्यांचं प्रमाण पण कमी आहे? नाही, त्या आजाराचं प्रोग्रेशन मी सांगेन जास्त असतं. पण त्याचे पार्किन्सन्स डिझीजमध्ये फक्त रिजिडिटी, स्टिफनेस आणि कंप एका साईडला सुरू होऊन दुसऱ्या बाजूला जातो. व्हेअर ॲज मल्टीसिस्टीम ॲट्रोफी आणि प्रोग्रेसिव्ह सुप्रान्युक्लिअर पॉल्सी या पार्किन्सन्स डिझीज सारख्या दिसणाऱ्या आजारामध्ये या गोष्टींशिवाय पेशंटला बाकीचे ॲडिशनल सिम्पटम असतात. त्यांना लवकर बॅलन्स जाणं, लवकर सुरुवातीपासूनच त्यांचं बॅलन्स जायला लागतं. त्यांना चालण्याचा त्रास लवकरच सुरू होऊन जातो. त्यांना विसरायला पण लवकर होतं. त्यांना बघताना पण त्यांना असं त्यांच्या आयची मुवमेंट होत नाही PSP मध्ये. त्याच्यामुळे तो थोडा जास्त तीव्र प्रमाणाचा आजार आहे. आणि त्या आजारामध्ये औषधांनी खूप जास्त असं बेनिफिट लवकर मिळत नाही. आणि लवकर ते डिसेबल आणि व्हीलचेअर बाउंड लवकर होतात. अच्छा, ओके ओके. म्हणजे हे साधारण त्याच प्रकारचे आजार आणि त्याच प्रकारच्या वयामध्येच ते येतात. ते पण 60 नंतरच. पण तुम्ही हे जे विचारलं पार्किन्सन्स डिझीज आणि हे, तर याच्यामध्ये एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे यंग लोकांमध्ये पण पार्किन्सन्स डिझीज दिसतो. जसं आपण म्हटलं की पार्किन्सन्स डिझीज हा 60 नंतर होणारा आजार आहे, पण काही लोकांना यंग ऑनसेट पार्किन्सन्स डिझीज असं पण आम्ही बघितलेलं आहे. पण आता तुम्ही मला म्हणाल की यंग लोकांना का बरं होतो, तर त्याच्यामध्ये जेनेटिक एक कॉज सोडलं तर बाकीचे पण कारणं जसं आपण डिस्कस केले तशी असतात.
पण ते कमी वयात होत. पण आता त्यांच्यामध्ये कमी वयात का झालं हा एक रिसर्चचा तो विषय एक आहे. रिसर्चचा विषय आहे. Exactly. तर डॉक्टर संजय रामटेके सर इथे आले आणि आपल्याला त्यांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन पार्किन्सन या रोगाविषयी केलं, त्याची काळजी कशी घ्यायची, त्याची जागरूकता कशी ठेवायची. तर डॉक्टर संजय रामटेके सर, मी आपलं नागपूर दूरदर्शनतर्फे आपलं खूप खूप आभार मानतो. Thank you. आपण इथे आलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.